मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हगवणेंनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली। मात्र वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्येला 5 दिवस उलटले तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे त्यांना अटक का होत नाही असा प्रश्न विचारला जातोय। राजकीय वर्द असल्यामुळे त्यांना अटक होत नाहीये का अशीही चर्चा रंगली आहे। दरम्यान हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला। दरम्यान पती शशांक, सासू लता आणि ननंद करिश्माला पोलिसांनी अटक केली असून 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महत्त्वाची बाब म्हणजे हगवणेंच्या मोठ्या सुनेनं नोव्हेंबर 2024 मध्ये अशा छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणेंचं सासू, दीर आणि नणदेवर गुन्हा दाखल केला होता। पहिले स्टार्टिंगचे थोडे दिवस तर तिने काहीच सांगितलं नाही आम्हाला, कारण तिने लग्न केलं होतं म्हणून स्वतःच्या मनाने। ते आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही आम्हाला स्टार्टिंगचे। ज्यावेळेस गौऱ्या मागितल्या म्हणलं अगं आम्ही सगळे म्हणलो अगं मातीच्या गौऱ्या देतात, चांदीच्या नाही देत बाळा। मग ती रडून रडून सांगायला लागली मला खूप त्रास देतात ते। मग तिथून पुढे तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही। यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार मारहाण? दरवेळेस तिला टोकायचे। अहो तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली। दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली, बालेवाडीपर्यंत आली, इतके टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली, इथून उडी टाकीन गाडीत। त्यावेळेस गप्प बसल्या इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले, नंदेचे पाय धरलेत की माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो। अशी ती नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले आहेत, नंदेचे पाय धरले, सासूचे पाय धरले की तिचं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून विनंती काय करायचो। माझ्या जाऊ मुलीचा द्या. संसार संसार मोडायचा। वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले। तिने दरवेळेस सुद्धा बिचारीने खूप आता सुद्धा 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला। लग्नावेळी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला होता। हुंड्यात शशांक हगवणेंना 21 तोळे सोनं, चांदी आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती। स्वतः अजित पवार लग्नाला उपस्थित होते, त्यावेळी अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबाला गाडी देण्यात आली होती। दरम्यान यावेळी मुलाला देण्यात आलेली फॉर्च्युनर गाडी तुम्ही दिली की त्यांनी मागितली असा सवाल अजित पवारांनी वैष्णवी हगवणेच्या वडिलांना विचारला होता। राष्ट्रवादी दादाच्या गटातले म्हणल्यानंतर मी वेगळं काय बोलणार। दादांना माझी एकच विनंती आहे की यांनी वेळी ज्यांना अटक करावं। लग्नाला अजित दादा आज लग्नाला होते, ते कमीत कमी अर्धा पाऊण तासभर लग्नाला होते। त्यांना आशीर्वाद द्यायला आले होते दादा। आशीर्वाद द्यायला त्यांना आले, ते आशीर्वाद देताना ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी ही विचारणा केली होती गाडीकडे पाहून, ही गाडी आमच्या राजेंद्र हगवणेकडे पाहून की ही गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली, अशी झाला होता विषय। त्यांनी सगळेच होते खोचक शब्दात विचारला होता दादांनी, खोचक शब्द यांनी मागितली का तुम्ही दिली रे वाळांनो, असा खोचक शब्द त्यांनी विचारला। हशा झाला थोडा तिथं त्यावेळेस। दरम्यान वैष्णवी हगवणेंचा शवविच्छेदन अहवाल आता माधाच्या हाती लागल्या। ससून रुग्णालयात वैष्णवी हगवणे हिचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं। वैष्णवी हगवणेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, तसंच गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं। वैष्णवीनं तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःच एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं आणि त्याची ऑडिओ क्लिप एव्हीपी माधाच्या हाती लागली आहे। आई वडिलांच्या विरोधात जाऊन शशांक सोबत प्रेमविवाह केला, ही माझी आयुष्यातली मोठी चूक होती। आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे असं वैष्णवीनं मैत्रिणीला सांगितलं होतं। पण तत्पूर्वीच वैष्णवीनं आत्महत्या केली। मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आतापर्यंत घरी।
म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे, तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली. नुसतं अगं लय ग, काय सांगू तुला. मगाशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी. दाजी बघत होते मला मारताना, आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला, आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला. आणि मी सांगितलंय पप्पांना पण. पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून. आपण ते आल्यावर माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकले माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी. सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेले. अगं तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले का अक्षरशः त्या माणसांनी. मी विचारच नाही करू शकत तिथं पाहिजे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतात आपण पाहूया. कुठली आई 8 महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल? कोणीतरी विचार करावा. तिच्या अंगावरचे बळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार, पण मला पोलिसांकडून, मीडियाकडून खूपशी ही माहिती आलेली आहे. तिच्या अंगावरचे बळ म्हणजे अमानुष, पण अमानुष. आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे, ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये. पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत. मिसिंग होऊ कसे शकतात? आणि त्या 24 वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल, त्या मुलीसाठी, त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार.